स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः. नमस्कार. श्री गीता योग शोध ब्रह्मविद्येचा वर्जन 2013 सामवाहिनीचा हा विशेष कार्यक्रम. या ठिकाणी 15व्या अध्यायातला 11वा श्लोक आपण पाहत होतो. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. योगिना म्हणजे योगीजन, आत्मनी अवस्थितम आपल्या हृदयात स्थित असलेल्या, एनम म्हणजे या आत्म्याला, यतन्तः म्हणजे प्रयत्नानेच, पश्यन्ती तत्वतः जाणतात. च म्हणजे आणि, अकृतात्मानः ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अचेतसः अज्ञानी लोक, यतन्तःपि यत्न करूनही, एनं न पश्यन्ती या आत्म्याला जाणत नाहीत. उगाच नाही म्हणत. वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे. परदुःखे उपकार करे तोय, मन अभिमान न आणे रे. संत नरसिंह मेहता यांनी हे म्हणून ठेवलेलं आहे, अंतःकरण शुद्धीचा प्रयत्न. दुसऱ्याची दुःख समजून घेऊन त्याला मदत करायची, कर्मयोग म्हणून फलाची अपेक्षा न ठेवता साधं त्याने आपल्याला आभार म्हणावा असंही मनात येऊ नये. न अशा तऱ्हेने जो दुसऱ्यावर, सर्व प्राणीमात्रावर प्रेम करतो त्याचंच अंतःकरण शुद्ध होतं. मग या ठिकाणी एक शंका येऊ शकते की मग जो वाईट आहे, जो दुर्जन आहे, जो राक्षस आहे, जे असत्य आहे, त्याचा नाश करावा की नाही? नक्कीच. या अध्यायाला येईपर्यंत श्रीकृष्णांनी 2-4 वेळा सांगून झालंय, ततो युद्धाय युज्यस्व नैनं पापमुवाप्स्यसि. काही पाप बीप लागणार नाही, युद्धाला उभा राहा. शेवटी अधर्माचा नाश हा करायलाच लागेल. जे अतताई आहेत, जे अत्याचारी आहेत, जे दुराचारी आहेत, त्यांचा नाश करायचा आहे. त्याला दुसऱ्याचं दुःख म्हणत नाही. जे दुसऱ्याला दुःख देतात ते, त्यांना दुःख देऊ नाही दिलं म्हणून दुःख झालं ते काय दुःख आहे? त्यांना मुळी दुसऱ्याला त्रास देऊ देता उपयोगाचा नाही. त्यांच्याशी कठोर व्हायचं, त्यांच्याशी लढायचं, असं कुठेच म्हटलेलं नाही. परंतु या ठिकाणी जेव्हा आपण म्हणतो की अंतःकरण शुद्धी आहे, ती अंतःकरण शुद्धी आपल्या हातून चूक होऊ नये, आपल्या हातून दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ नये. दुसऱ्याचं धन आहे, दुसऱ्याची स्त्री किंवा पुरुष आहे, ज्याला स्वतंत्रता आहे ती त्याची स्वतंत्रता, त्याचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं, त्याची संपत्ती सर्व आपण हिरावून घ्यायचं, अशी बुद्धी नको यायला. आणि ती सर्व गेली की अंतःकरणाची शुद्धी होणार. आणि सगळ्या सहस्र शीर्षे जे लोक आहेत, सर्व 100 डोकी नव्हे, हजारो डोकी त्यात असलेला परमेश्वर आहे. त्याला वंदन करून, त्यांची सुखदुःख जाणून घेऊन, त्यांना मदत करण्यानेच अंतःकरणाची शुद्धी होणार. देण्याने देव होतो, तेव्हा देण्यानेच अंतःकरणाची शुद्धी होते, घेण्याने होणार नाही. कुठलीही वस्तू जवळ आली की त्याच्याबरोबर अंतःकरणाला अशुद्ध करणारी जी भीती ती उत्पन्न होते. वस्तू असली की ती हरवण्याची भीती, वस्तू असली ती चोरीला जाण्याची भीती, वस्तू असली तर तिचे भाव कमी जास्त होण्याची भीती, वस्तू असली तर ती उपयोगी पडेल का नाही ऐन वेळेला याची भीती. संग्रहात भीती ही येणारच. अंतःकरण शुद्धीमध्ये देण्याची तयारी आणि प्रत्यक्ष दिलं जाणं याच्याशिवाय अंतःकरणाची शुद्धी होणार नाही. पण इथे पुढे काय म्हणतात ते, अज्ञानी लोक यत्न करूनही आत्म्याला जाणत नाहीत आणि ते तत्वतः जाणतात.
इथे पाहणं पश्यंती पश्यंती म्हणतात, परंतु जाणणं या अर्थाने ते असतं. असं आहे, हा जो काही परमात्मा आहे, आत्मा आहे, तो किती सूक्ष्म आहे काही अर्थच नाही त्याला. अगदी अणु परमाणु काय काय बारीकात बारीक विज्ञानाने सांगितलेली जी काही वस्तू असेल तेवढा तो सूक्ष्म आहे. तर त्याला पाहणार कसा? साधारणतः एखादी सूक्ष्म छोटी वस्तू, काही तर जंतू असे तितके सूक्ष्म, जे जंतू ते जंतू आहेत साधे आत्म्याने, आत्म्याच्या परमात्म्याच्या आशीर्वादाने उत्पन्न झालेल्या या सृष्टीचा एक घटक, ते दिसत नाही डोळ्यांनी. त्यासाठी मायक्रोस्कोप ठेवावा लागतो, त्याच्या खाली दिसले तर दिसले. इतकंच नाही, आकाशात हे मोठे मोठे ग्रह आहेत, दिसतात कुठे? पण अंतर एवढं भयंकर, दिसणार कसे? त्यामुळे शास्त्रज्ञ हे पाहतात, त्यांना कळलंय की इथे असू शकेल. हे भौतिक पाहणं आहे, तरीसुद्धा वर्षानुवर्ष जाऊन एक दिवस अचानक त्यांना एक ग्रह दिसतो, खूप मोठा, व्यास बीस काही बोलायचंच नाही. कारण पाहण्यासाठी वापरलेल्या ज्या काही यंत्रसामुग्री, दुर्बिणी आहेत, त्या सगळ्या वेगळ्या आहेत, त्यांनी ते दिसलं, नाही तर दिसलंच नसतं. अशी सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे काय पाहिजे, तर मन एकाग्र व्हायला पाहिजे. चटकन काही दिसणार नाही, खूप वेळ पाहत राहून फोकस करून अक्षरशः त्राटकाची सवय पाहिजे, तेव्हा आपल्याला सूक्ष्म वस्तू दिसू शकतील. आणि एखादी विशेष व्यवस्था पाहिजे पाहण्यासाठी. जसं याच्यामध्ये काही कुठला हिरट डाग नाही व्हावा, मग दुर्बिणी सारे बिल्लोरी काच घेऊन भिंग जे असतं आपलं, आणि त्याने बघायचं, आणि मग खूप वेळ त्याच्यात एकटक, मग कळतं की अरे बारीक आहे बरं का मध्ये, याच्यात नाही आहे पण दुसऱ्यात असू शकतं. तर व्यवस्था आणि सूक्ष्मदृष्टी, व्यवस्था आणि एकाग्रता याशिवाय आपल्याला परमात्मा नव्हे, आत्मा नव्हे, त्यांच्या अस्तित्वाची जाणच होऊ शकणार नाही. भौतिकाकडे, स्थूलाकडे धावायची गरज नाही. एकाग्रता शिकायची आणि त्याच्याबरोबर सूक्ष्म बघण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे सूक्ष्म, किती सूक्ष्म. आपण गुलाबाचा वास घेताना काय होतं, अरे वा, फुलाला छान वास आहे. तोच वास फुलात आहे ना, फुल दिसतंय म्हणून फुलाचा वास आहे वाटतं. खोलीत आलं, म्हटलं अरे गुलाबाचा काय वास छान आहे इथे, कुठून आला? गुलाबाचा वास गुलाबातनंच येणार. कुठे आहेत ते गुलाब? सूक्ष्मत्वात आहेत. इतके बारीक झाले, वातावरणामध्ये ते अत्तर भिजलंय, सगळीकडे वास येतो. आहे तो गुलाबच, पण सूक्ष्मत्वाने. आणि नाकाने आपल्याला वास आला म्हणून कळतंय, दृष्टीने दिसत नाही. आणि बुद्धीने जाणलं की हा गुलाबाचा वास आहे. तत्वतः जाणण्यातला हा एक प्रकार जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला दिसेल, बाबा इथे तर काही कोणी गुलाब दिसलेलं नाही, कोणी पाहिला नाही, म्हणजे तो नाही आहे का? आहे ना, तुला येतोय ना वास, तेव्हा आहे इथे. काय असतं की अशा तऱ्हेने आपण बघतच नाही. आपण फार काय ढोबळ मानाने बघत राहतो. आपण मोठ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. आपण छोट्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटत नाहीत. काय एवढंसं दिलं, थोडे हा काय सत्यनारायणचा प्रसाद एवढासा, अरे प्रसाद आहे, किती असणार आहे, एवढाच असतो तो. पण नशीब की भिंगाने पाहावा लागत नाही आहे, नशीब मायक्रोस्कोप खाली ठेवावा लागत नाही. जर मायक्रोस्कोप खाली ठेवला आणि तो प्रसाद स्वीकार केला तर आतमध्ये काय चमत्कार घडवेल. जेवढी त्या छोट्या सूक्ष्मामध्ये शक्ती आहे तेवढी बचकाभर खाण्याने अजीर्णच होईल, शक्ती राहील बाजूला. पण आपला विश्वास हा सूक्ष्मात नाही, म्हणून आपल्याला सापडत नाही. म्हणून आपल्याला इंद्रियांच्या पलीकडे कसं जाता येईल. आणि मनोजय झाल्याशिवाय मन एकाग्र होईल का? मनोजय म्हणजे काय? इंद्रियांच्या बरोबरीने इंद्रियांच्या विषयाकडे मन लागणं. अरे वा, हे छान आहे, ते छान आहे, हा काय तोंडात चव रेंगाळती आहे, सगळं मन पण त्याच्यामध्ये. मन एकाग्र कसं होणार? जिथे मन आहे
कोणीतरी येणार होता आज आणि म्हणालं होतं की मी तुम्हाला तुमचे पैसे परत करीन. अरे माझेच पैसे परत द्यायचे, देतील ना, आणि एवढं कबूल केल्यावर ठेवून जातील. पण जणू काही आज नवीन लाभ होणार मोठा, अशा तऱ्हेने झालं. बसलं मन एकाग्र करून गुरुचरणाकडे पाहता पाहता, अरे आवाज आला, दार बघ रे, कोण आलं? कोण नाही, वाऱ्याने वाजलं असेल. पुन्हा ध्यानाला सुरुवात. मन एकाग्र होईल का? नाही, एकाग्र होणार नाही. म्हणजे कसं आहे की मनोजय झाला जर नाही तर मन एकाग्र होणार नाही, आणि मन एकाग्र झालं नाही तर बुद्धीचा उदय होणार नाही. ते मन जे आहे ते बुद्धीकडे वळवावं लागेल, त्याच्यावरची अवस्था आहे. एकाग्र झालेला मन हे जवळजवळ बुद्धीच होणार आहे. मन म्हणजे बुद्धी, बुद्धी विवेक सगळे काही वेगळे नाही आहेत, त्यांच्या अवस्था आहेत, आपल्याला लक्षात घ्यायचं. तर त्यांनी आत्मा आपल्याला जाणता येईल. बुद्धीने आत्मा जाणायचा आहे, मनाने नाही, आणि इंद्रियांनी तर मुळीच नाही. आपल्याला मन अस्वस्थ का होतं? काहीतरी हवं आहे, हे हवं, ते हवं, ते हवं. तोपर्यंत मन स्वस्थ होणार नाही. मन स्वस्थ होण्यासाठी माझी हवेपणा, जो हव्यास आहे, जो हावरटपणा आहे, बघा सगळे शब्द कसे छान आहेत, आणि तो हावरटपणा तर आधी कमी करा. हव्यास प्रत्येक गोष्टीचा, मला हे हवं, ते हवं. जोपर्यंत हव्यास सुटत नाही मन शांत होणार नाही. मन जोपर्यंत शांत होणार नाही तोपर्यंत एकाग्र कसं होईल? तर ज्ञानी मनुष्य काय करतो मात्र, की त्याला काही नकोय असं नाही, हवंय असं नाही, आलेल्या वस्तूचा स्वीकार करतो, कारण ते प्रारब्धामुळे आलंय. आपण धावत सुटलो, थांब म्हटलं तर लगेच थांबता येतं का? नाही. 10 पावलं मनुष्य धावत जातो. तुम्ही रेस पाहिले असतील, दोरी बांधलेली असते, सगळे येतात धावणारे, स्पर्धक असतात, जोर जोरात धावत 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 धावत. दोरीला येऊन जो पहिला शिवेल तो पहिला. दोरीजवळ थांबला का? दोरी घेऊन तो गेला 15-20 मीटर 25 मीटर पुढे. तसं प्रारब्ध आहे. मागे केलेल्या कर्माचं जे काही फळ आहे ते जोराने चालू असतं, आणि ते तुम्हाला थांबवता येत नाही या जन्मात. म्हणून प्रारब्धाप्रमाणे जे असेल कर्म ते करत राहतात. त्याच्यामध्ये देहभाव ठेवत नाही, ते मी करतोय असं समजत नाहीत, आणि देहामुळे उपभोग घेत नाहीत. आणि म्हणून हे जे ज्ञानी आहेत ते देहभाव सोडू शकतात. देहभाव सोडला की देहाच्या गरजा कमी, देहाला काही नकोय म्हटलं की मन शांत, मन शांत झालं की एकाग्र, आणि सूक्ष्म पाहण्याची दृष्टी जी आहे ती दृष्टी यायला ज्ञानी योगीजन पाहिजेत असं भगवंत म्हणतात.